थेट जाऊया. असा केला की खासदारांचे 2 पीए, खासदारांचं नाव कुठे घेतलंय? तर माझा परत प्रश्न आहे, मग नागटिळक आणि राजेश शिंदे कुणाची पीए आहेत सांगा बाबा. जर खासदार म्हणजे अमुक एक खासदार नाही तर हे दोघं कोणत्या खासदाराचे पीए आहेत ते तुम्ही एकदा सांगा. आणि खालचे 2 लोक जे तिला तिच्या गावावरून आणि तिच्या आडनावावरून तिच्या जात समूहावरून तिला टॉर्चर करत होते ते API जायपात्रे आणि PSI पाटील. अशा लोकांना चौकशीच्या कक्षेत आणावं हा माझा कालही शब्द होता, आजही आहे, मी शब्द फिरवलेला नाही. आता मी असं म्हटलं की अनेक गुन्हे हे रणजित सिंह निंबाळकर यांच्यामुळे दाखल होतात, त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात. आता त्यांच्या प्रभावाखाली दाखल होतात म्हटल्यावर त्यांनी लगेचच मानहानी वगैरे सुरू केलं. काल मी हा फोटो दाखवला होता आणि या मुलीला मी हजरही केलं होतं. या मुलीला मी हजर केलं. खरं तर या जुळ्या बहिणी आहेत, एक वर्षा आणि दुसरी हर्षा, आणि दोघींनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. या दोघींनी जो काही आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांनी एक सुसाइडल नोट लिहिली होती. ती सुसाइडल नोट जरा मी इथं वाचली पाहिजे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा संबंध येतो का नाही मी ही आपल्यालाही देणार आहे सॉफ्ट कॉपी. याच्यात तिने त्यावेळेला काय लिहिलेलं आहे लक्षात घ्या, हे महिला आयोगाला दिलेलं आहे बरं का, मी येणार आहे त्याच्यावर. पप्पा तुमची खूप आठवण येते, मागच्या आठवड्यात सिव्हिल हॉस्पिटल तुमची अवस्था पाहिली, डोळ्यासमोरून जात नाही. तुमच्यासारख्या खंबीर माणसाच्या डोळ्यात घटकोघटकी पाणी बघून आम्हाला हतबल झाल्यासारखं वाटतंय. मम्मी आणि आपल्या घरातले तुम्हाला बाहेर काढण्यासाठी रात्रंदिवस पळतायत. या महिन्यात तुम्ही काही दिवस मम्मी सोबत राहिलो, त्यामुळे ती ज्या परिस्थितीतून जात आहे ते तुम्हाला कसं सांगू हे कळत नाही. संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली. संतोष काकांनी, नाईक निंबाळकरांचे कार्यकर्ते, संतोष काकांनी तुमच्यावर केस टाकली. तेव्हा आम्ही दत्तू काकांकडे गेलो व तुम्ही असं चुकीचं का करताय, असं नका करू, आम्हाला पप्पांशिवाय कुणाचा आधार नाही असं म्हणून केस माघारी घेण्याची विनंती केली. त्यावेळी ते आम्हा दोघींना म्हणाले, काय म्हणाले ते, बाळ मी काही करू शकत नाही, आमच्यावर खासदार रणजित दादांचा खूप दबाव आहे. सुसाइडल नोटमधला उल्लेख आहे हा. मी का काल नाव घेतलंय त्याचे आधार आहेत माझ्याकडे, की आमच्यावर खासदार रणजित दादांचा दबाव आहे असं फिर्यादीकर्त्याने सांगितलं. हे मुलगी सुसाइडल नोटमध्ये लिहिते. नोट खूप मोठी आहे ही. याच्यात पुढे दत्तू काका असे बोलल्यावर आम्ही संतोष काकांच्या घरी गेलो, पण तिथे पोचल्यावर बाळू कदम आले आणि आता या बाळू कदमांची ऑडिओ मी ऐकवणार आहे आपल्याला. बाळू कदम आले आणि संतोष काकांना आम्हाला बोलू दिले नाही. लगेच दत्तू काका आणि बाळू कदम संतोष काकांना घेऊन गेले. तिथून आम्ही घरी आलो. संतोष काकांना घेऊन गेलेला बाळू कदम म्हणजे ज्याने आधी तुमच्यावर केस केली होती तोच तो. हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचा कट रचला जातोय हे आम्हाला समजायला लागले. पुन्हा एकदा खासदार रणजित दादा व तुमची चांगली मैत्री होती. मी हे 4 पानी पत्र वाचून आपला वेळ घेणार नाही, पण याच्यात रणजित निंबाळकर यांचा किती वेळा उल्लेख आला हे पत्र सॉफ्ट कॉपीने आपल्याला कळेल. आपण ते नंतर आपापल्या माध्यमांवर दाखवावं. आता या सुसाइडल नोटमध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला. ती मुलगी ICU ला होती. नशीब संपदा मुंडे हाताला लागली नाही, पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली. आता या मुलीने सुसाइडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं. मला कमाल वाटते. खरं तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही. राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये. तोंडही खराब करावं असं वाटत नाही. पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण, सबलीकरण, सहकार्य, समावेशन, समुपदेशन, सबलीकरण. आयोगाचं काम प्रेस घेणे नाही. काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले. बाजूला पोलीस अधिकारी बसलेत, पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटापटा राघूसारखा बोलायला लागला. मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही. बरं, आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल का बोललं गेलं. पहिली गोष्ट, तुम्ही तिचं मेल्यानंतरचं कॅरेक्टर असोसिएशन करताय. मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे, मुळात जिथे पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे, जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे
ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत, त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे, त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं? आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं, मग ते 2 ठिकाणी वगैरे, मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो हे एकदा सांगितलं पाहिजे. जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे, आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे, तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही? वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं. हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या CC दिलेल्या आहेत, किती तारखेचं पत्र आहे हे? 8/11/2022. विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. विषय: फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे. बघा चौकशीच्या कक्षेत नावं किती किती येत आहेत ती. बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून, पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय. हा उल्लेख आजचा नाही साहेब, हा उल्लेख 2022चा उल्लेख आहे. हे शासनाला गेलेलं पत्र आहे. रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही. पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्यासमोर देते की रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे 6/11/2022 रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे. काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे, तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणेच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद? का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही? का तुम्ही वेगवेगळ्या TV चॅनलच्या डिबेटमधून पळून गेला होतात?